नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. शेवटच्या वेतनाची 50% रक्कम पेन्शनसाठी मिळणार. सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू. महागाई भत्ताही मिळणार सोबत. 2005 नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी ही योजना असून ती 1 मार्च 2024 पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आली आहे. मात्र इच्छुक कर्मचाऱ्यांना 31 डिसेंबर 2026 पर्यंत या योजनेत सहभागी होण्यासाठी पर्याय देण्याची संधी देण्यात आली होती. जाणून घेऊयात या संधीबद्दल सविस्तर. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचे स्वरूप राज्य शासनाने बुधवारी जाहीर केले. त्यानुसार महागाई भत्त्यासोबतच शेवटच्या वेतनाच्या 50% रक्कम निवृत्तीवेतन म्हणून मिळणार आहे. 2005 नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी ही योजना असून ती 1 मार्च 2024 पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक कर्मचाऱ्यांना 31 डिसेंबर 2026 पर्यंत या योजनेत सहभागी होण्यासाठी पर्याय देण्याची संधी देण्यात आली होती. या निर्णयामुळे राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना आणि सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा मिळणार आहे. योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये: निश्चित निवृत्तीवेतन लाभ. 20 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना शेवटच्या वेतनाच्या 50% इतके निवृत्तीवेतन मिळणार आहे. 10 ते 20 वर्षाच्या सेवेसाठी प्रमाणानुसार निवृत्तीवेतन दिले जाईल. किमान निवृत्तीवेतन हमी. किमान 10 वर्ष सेवा पूर्ण केल्यास दरमहा किमान 7,500 रुपये निवृत्तीवेतन निश्चित होईल. 10 वर्षापेक्षा कमी सेवा असल्यास NPS मधील तरतुदीशिवाय अन्य लाभ मिळणार नाही. NPS निधी व्यवस्थापन. निवृत्तीच्या वेळी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत जमा निधीपैकी 60% रक्कम शासनाकडे जमा राहील. कुटुंब निवृत्तीवेतन. कुटुंब निवृत्तीवेतनाच्या 60% इतका कुटुंब निवृत्तीवेतनाचा लाभ दिला जाईल. ग्रॅज्युइटीचा लाभ. 31 मार्च 2023च्या शासन निर्णयानुसार निवृत्ती उपदान लागू राहील.